काय म्हणताय मित्रांनो? किती दिवसानंतर आज आपण परत चाललोय एका ट्रिपवर. दिवसांनी नाही, मला वाटतं महिन्यानेच म्हणावं. कारण आता झालाय वाघाचा पगार. त्यामुळं वाघ आता ट्रिप अफोर्ड करू शकतोय. त्यामुळे आज आपण परत निघालोय एका ट्रिपवरती. आज आपण चाललोय अकोले व्हॅली, लोटस वॉटरफॉल हा बघायला. आणि आज आपण दोघंच आहे. आपण 2 मित्र म्हणले ट्रेकिंग नको, तिची लागू. त्यामुळे आपण आज दोघंच निघालोय. तर बघू काय होतं. तर दरवेळी काय ना काय तर झोल होतोच. कारण आपण चाललो होतो तामिनी घाटातून. मॅप चालू होता. लोकेशन तर एवढं काय माहीत नव्हतं. सर घाटात एंटर केलं. तसं दोघांच्या फोनची रेंज गेली. आणि लोकेशन मला वाटते मॅप डाउनलोड करून ठेवायला पाहिजे होतं. पण आमचं डोकं एवढं कुठंच टाकणार जायच्या आधी. त्यानंतर लोकेशन राहिलं मागं. आम्ही गेलो 20 किलोमीटर पुढं आणि तिथं रेंज आली. त्यानंतर कळलं की आई घातली. लोकेशन 20 किलोमीटर मागं राहिली. 20 किलोमीटर मागं आलो. त्यानंतर मग परत राईट टर्न मारून आम्ही आत जात झालो. त्यामुळं प्रॉब्लेम तर हात धुवून आपल्या मागं पडलेले. जाऊ द्या. चला मग लोकेशनवर भेटू. च्या गावात उतरती व कसली दिसतंय. काय आहे ते लोकेशनचं नाव? आत्ता जस्ट ट्रेक चालू केलाय, पण चाललोय अकोले व्हॅलीला. आणि आज आपण एकोले व्हॅलीला. आणि आज आपण दोघंच आहे. 2 गांडू घरीच झोपलेत. हां, बाकीच दोघं महिला डे सेलिब्रेट करत होते. पण त्यांचे हातपाय दुखायला लागलेत आज, पण ते आले नाहीत. म्हणजे आज आपण दोघंच आहे, मी आणि ओंकार भाऊ बघन. पाणी लागले. कॅमेरा बंद होते. कसले इथं पावसाळ्यात मला वाटतं इथं पाणी लय असेल. ट्रक कुठूनही सोपा वाटण झालं. ही दगडात काही चेष्टा आहे एवढं अवघड. कोण आहे रे? क्या बोल रहे हो? वहाँ पे देखो ना, वो ब्लैक कलर का, वो दे सकते हो क्या? गिर गया वो इसका। वो देख, मेरा ही है, मेरा ही। आराम से। जा रहे हो क्या? आ रहे हो? अभी जा रहे हैं। हम लोग उधर ही जा रहे हैं। अच्छा ही ट्रेक सोप्पा कुठून वाटत ना, त्यामुळे हळूहळू आता कॅमेऱ्याच्या नादात खांद्यावर उचकून मला घेऊन यायला लागेल भाऊला. ए अरे काय विषय असं कसं? तू जमते तो हे इतने जाताना एवढं गाठणार नाही, येताना गाडलं. माझ्याकडे बघत चला. ऊन आहे चाप असतो.
ऐसे भीड़ भरी इलाके में जंगलचा राजा ओमकार भाऊ बोगन मौत का खेल खेलते हुए। हे यार ते वेलेला लोंकाळून ते आवाज काढ टार्झनचे. नको लय ओव्हर गेली. छायला चला चला यार अंडर जाके मंजिल को बुलाया तो क्या है बुलाया, काय म्हणते ते बारकं पोरगं. मंजिल को बुला दिया तो क्या जिया, जिया तो क्या जिया, तेरा नाम लिया तुझे याद किया. याद किया हो, याद करके हातबट्टी 2 बार दिलाया. 2 बार किया केलं. देखो दोस्तों, तुमको प्यास लगी होगी लेकिन ऐसा पानी पीने का नहीं. इसमें अगर देखोगे पूरा एकदम जीव जंतु से भरा हुआ है. अगर ये पानी पीना रहेगा तो मत पियो, पीने का ही नहीं, मरो लेकिन पानी मत पियो. ठीक है चलो. बहुत ही जहरीला विषाणू प्राणी है, पानी है. तो काय ते ह्याचा कुठला डायलॉग आहे, सतर्क रहे और काय ते जानकार रहे, सतर्क रहे और देखते रहिए सावधान इंडिया. सावधान इंडिया. आज भाऊच्या अंगात बेअर गिल्सची आत्मा आली, त्यामुळे भाऊ आज वेगळेच तंद्रीत आहे. कंटिन्यू करा आमच्याबरोबर व्लॉग. जायला बघी बेडकंही वाटते सगळी बेडकं बक्की वरती पावाल्यात किडे येते. किडे येतोय. कसली किडे आहे ती गावात. जाऊ द्या आपण ट्रेक कंटिन्यू करू. दाखवू फक्त बघू कर आता. जीवन फुलपाखरूला वाचून भाऊनी स्वर्गात जागा बुक केली आहे. एवढ्या एकटा स्वर्गात जाऊन का उपयोग, तो नरकच होईल मायाची. जिले अपनी जिंदगी. जीवनदान दिले भाऊनी फुलपाखराला. आता भाऊला आयटम पण फुलपाखरासारखी भेटणार आहे. त्यामुळं पुण्य करत चला. फळाची चिंता करू नका. फक्त पुण्य करत चला, फळ तुम्हाला आपल्या भेटत राहील. व्ह्यू बघा आता फुल वाईड फिलिंग यायला लागली. जंगल ट्रेक करायला असं कडक एकदम व्ह्यू. वरड जरा अरे असं वाटायलंय मॅन वर्सेस वाइल्डचे एपिसोड करायला आपण. इस इलाके को देखो, ये जंगली भीड़ इलाका है. इधर आपको सवारी करने के लिए सिर्फ 2 बॉटल पानी लगेगा और गांड में गूदा. और 2 बॉटल पानी हमारे पास है नहीं, 1 बॉटल बची हुई है बस, वो भी आधी. अभी आधी. त्यात ते दगड घसरायलात. एक वेळ मला काय चालेल कॅमेराला काय व्हायला नको रे बाबा. हे 40,000 मध्ये 10,000 पिटलेत अजून. हे घेतली घेताना काय वाटत नाही, तर EMI फेडताना गांड पाडते.
थांब थांब बाई व्ह्यू बघ. हा 5 मिनिटाचा सोपा ट्रॅक आहे. हे कुठून सोपा ट्रॅक आहे. आत्ताच पाय थरथरायला लागले. इथून पाय घसरला की डायरेक्ट दरीत आणि तिथून डायरेक्ट नरकात. आपली जागा नरकात सीट फिक्स आहे आपल्या आणि 2 सीट इथंच मला वाटतं फिक्स होऊन जातील मग इथून खाली घसरल्यावर. व्ह्यू एक नंबर आहे आणि ट्रेक मजबूत. जाताना तरी काय उतरती म्हणून एवढं काय वाटत नाही आहे, पण येताना मला वाटतं पाय मला खांजर घ्यायला लागतील. आणि टू बी कंटिन्यू राहते की नाही काय माहीत. ब्लॉग जर आला तर सक्सेसफुल आपण ट्रेकिंग पूर्ण केली आहे. आणि मला काय झालं तर ओंकार भाऊ बोगन जिम्मेदार असतील. ओंकार भाऊ बोगन जिम्मेदार असतील. भाऊ म्हणले सोपा ट्रेक आहे म्हणून मी आलो तोंडवर करून. आणि ते 2 दळिंद्रे ते त्यांना माहीत होतं ट्रेक अवघड आहे म्हणून आलं नाहीत. म्हणजे मी फसलो इथं. फसवा झालेला आहे आपला इथं. त्यामुळे दगडावर काळीच ठेवून आपण आता ट्रेक पूर्ण करणार आहे. पायांनी तर दम तोडलेला आहे माझ्या. थांब रे बाई हात दे मला. तुम हात मागूगे. हातच दे. भाऊ एकदम कोल्हापूरचे रानटी गडी आहेत म्हणून त्यांच्यासाठी ते रोजचं काम आहे. इथं लाल फक्त माझ्यासारख्यांची होत्या. पाणी बघा एकदम स्वच्छ. मासे एकदम क्लिअर दिसतात. पाणी तर वाटत आहे स्वच्छ एकदम, कारण पवायला इथं मजा येईन. आलं पोचलो काय. अरे बापरे 1 तास सफल झालेला आहे. 1 तास मध्ये ठेव. तुमच्या मध्ये घ्या. ट्रेकमध्ये पोचलेलो आहे आता. फायनली पाय थरथरायला लागले रे बाई. गर्दी तर मजबूत दिसत आहे. हे आपण आता लोकेशनवर. भाऊ एन्जॉय करतोय पुढं. तर गर्दी बघूनच आपली पाटली. लोकेशन तर एकदम मजबूत. त्यात आपण स्विमिंग पूलमध्ये पोहणार आहे त्यामुळे ते पोहायला भीती वाटायला लागली. त्यामुळे म्हणलं नकोच. बुडलं तर मदर जीव गेल. एकुलता एक. भाऊ पुढं आहे. याचा झूम पण नाही एवढा. तिकडे पुढे जाऊ नको. पुढे जाऊ नको. हा येतो. हा एक नंबर. बघ आता वर गेला तर बिस्किट काढ. बिस्किट
अरे कोण मी रे इथं वाचवा कुठला रे जागी बोललोय रे इथं पोहता येत नाही बा इथे यायचं असेल तर ट्रेकिंग तर फुल करावी लागेल. दोऱ्या चढून वर यायला लागेल. घेतले रस्त्यामध्ये फाटून आता त्याली तुझी मन केळी आहे माझी भाऊ काय भाऊच्या अंगात कोण आला होता बेअर ग्रिल्सची आत मावली होती. मग भाऊला तर काय वाटलं नाही, पण बाई माझी गाण पाडली आहे 100%. आणि रस्त्यात जाताना तर काय वाटत नाही, पण येताना तर पाय तर आल्यात. आता सगळी घरी जाऊन पडी दिली पाहिजे, पहिला मसाज घेतला पाहिजे पायाचा, नाही तर काय खरं नाही. भूक लागली चल भूक तर मला पण लागली. चल की मग माझे पाय चालनात की, मी मस्त म्हणतोय चालायचं, आता ना चल पाय नको म्हणते ते माझे. ते थोडं कष्ट घेतो, चला वरती भेटू. येताना ब्लॉग करण्याचा जीव नव्हता अंगात, कारण ट्रेकिंग करून फाटून आलते हातात. त्यामुळं कॅमेरा चालू करायला मला तर काय ताकदच नव्हती. कसा वाटला ब्लॉग हा कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही लोकेशनवर व्हिजिट करणार असाल तर पहिला मेन म्हणजे मॅप सेव्ह करून घ्या, कारण रेंज तिथं तामिनी घाटात जरा पण रेंज नसते. आणि कुठून काय जायचं आहे ते पहिल्याच डोक्यात ठेवून घ्या, नाही तर परत आमच्यासारखं 20 किलोमीटर पुढे जायला लागेल. त्यामुळे लोकेशन पहिलाच हे करून ठेवा. आणि लोकेशन व्हिजिट करणार असाल तर लोकेशन तर एक नंबर आहे. आणि जाणार असाल तर जरा सकाळी जावा आणि थोडे पाणी सोबत कॅरी करा, कारण जाताना तर लागत नाही, पण येताना पाण्याची खूप गरज आहे. त्याशिवाय वर चढायला होणारच नाही लवकर. हा ब्लॉग इथंच संपतोय. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थोडा तुमचा सपोर्ट टाकवा, कारण त्याची खूप गरज आहे. आणि आवडला असेल तर नक्की लाईक तर कराच आणि शेअर पण करा मित्रांमध्ये. धन्यवाद.